ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळ्यांतून भक्तीचे अश्रू वाहू लागतील. श्रोते हो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. आता पाहूया पुढे काय झालं. त्या घनघोर अरण्यात जिथे सूर्याचा प्रकाशही जमिनीला स्पर्श करायला घाबरत होता, तिथे एक वृद्ध ब्राह्मण रडत कडत चालला होता. त्याच्या अंगावरची वस्त्रे फाटलेली, पायांत रक्ताळलेले फोड, पण मुखात मात्र एकच आर्त हाक होती, धाव रे वासुदेवा. पण भगवंत इतक्या सहजासहजी कुठे प्रसन्न होतात? त्याचवेळी आकाशात एक भयानक वीज कडकली आणि एक अशी आकाशवाणी झाली जिने त्या ब्राह्मणाचेच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचे काळीज थराथरायला लावले. श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगत होते की हे पार्था, ज्या पिंपळाच्या वृक्षाला लोक केवळ एक झाड समजतात, त्या झाडाच्या एका पानामध्ये काय दडलेले आहे हे तुला ठाऊक आहे का? जर एखाद्याने कळत नकळत या पिंपळाला स्पर्श केला किंवा त्याला जल अर्पण केले तर त्याच्या 7 पिढ्यांचे नशीब पालटते. पण जर त्याने एक चूक केली तर प्रत्यक्ष यमराजही त्याला वाचवू शकणार नाहीत. त्या ब्राह्मणाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याच्या हातातला पाण्याचा कलश थरथरायला लागला. तो पिंपळाच्या मुळाशी झुकला खरा, पण तिथे त्याला जे दिसले ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तिथे रक्ताने माखलेला एक साप नव्हता, तर साक्षात काळाचे प्रतीक असलेला एक भयानक सांगाडा उभा होता. श्रोते हो, विचार करा, ज्या पिंपळाला आपण देव मानतो तिथे असा भयानक देखावा का असावा? यामागे कोणते गुपित दडलेले आहे? श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे स्वरूप का म्हटले? आणि जल अर्पण करणाऱ्याला नेमके कोणते दान मिळते हे जाणून घेण्यासाठी काळजाची धडधड रोखून धरा. त्या काळाकुट्ट रात्रीत तो ब्राह्मण त्या पिंपळाच्या विशाल छायेखाली उभा होता. वारा सुसाट सुटला होता आणि पिंपळाच्या पानांचा तो सळसळणारा आवाज जणू काहीतरी भयानक सांगू पाहत होता. श्रोते हो, पिंपळाचे ठाण ही केवळ लाकूड आणि फांद्यांचे बनलेले नसते. साक्षात द्वारकाधीश म्हणतात, वृक्षाणाम अश्वत्थोहम, म्हणजे वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. पण त्याच पिंपळाच्या मुळाशी त्या ब्राह्मणाला जेव्हा तो सांगाडा दिसला तेव्हा त्याने विचार केला की ज्या झाडात भगवान विष्णू राहतात तिथे हा मृत्यूचा नाच का सुरू आहे? अचानक त्या सांगाड्याने आपले तोंड उघडले आणि एका खोल गूढ आवाजात तो म्हणाला, अरे मानवा, तू या झाडाला पाणी घालायला आला आहेस, पण तुला माहीत आहे का की आजच्या दिवशी जल अर्पण करणे म्हणजे तुझे आयुष्य वाढवणे आहे की मृत्यूला आमंत्रण देणे? ब्राह्मणाचे अंग शहारले. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण ज्याला पुण्य समजतो तेच जर सर्वात मोठे पाप ठरणार असेल तर? श्रीकृष्णाने या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव राहतात असे सांगितले आहे. पण मग या तिन्ही देवांच्या उपस्थितीत एखादा जीव तडफडून का मरतो? इथेच एक मोठे रहस्य दडलेले आहे. जे लोक शनिवारी पिंपळाला पाणी घालतात त्यांना वाटते की शनिदेव प्रसन्न होतील. पण जर ते पाणी घालताना तुमच्या मनात एक विशिष्ट विचार नसेल तर ते जल अमृत न ठरता विष बनते. त्या ब्राह्मणाने जेव्हा त्या सांगाड्याला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तो म्हणाला, मी तुझा पूर्वज आहे आणि मी इथे कित्येक युगांपासून तहानलेला उभा आहे. श्रोते हो, कल्पना करा, आपल्या घराण्यातील पूर्वज जर पिंपळाच्या झाडावर अडकून पडले असतील आणि आपण त्यांना जल अर्पण करण्याऐवजी केवळ औपचारिकता करत असू तर त्याचे फळ काय मिळेल? श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जे गुपित सांगितले नव्हते ते आज या कथेच्या माध्यमातून उघड होत आहे. तो ब्राह्मण थरथरत्या हाताने कलश धरून उभा होता. त्याला आठवले की त्याच्या वडिलांनी मरताना सांगितले होते की आपल्या घराण्यावर एक शाप आहे. तो शाप या पिंपळाच्या झाडाशी संबंधित होता. पिंपळाला पाणी देणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. पण एका विशिष्ट तिथीला जर तुम्ही त्या झाडाला स्पर्श केला तर तुमचे सर्व पुण्य क्षणात भस्मसात होते. तो ब्राह्मण त्याच तिथीच्या उंबरठ्यावर उभा होता. त्याने कलश झुकवला, पण पाणी पडण्यापूर्वीच त्या झाडावरून रक्ताचे थेंब टपकायला लागले. हे काय होते? भगवंताच्या रूपात रक्ताचे थेंब की ही माया होती? श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य पिंपळाच्या मुळाशी तुळशीचे रोप लावतो किंवा तिथे दिवा लावतो त्याच्या आयुष्यातील अंधार दूर होतो. पण या ब्राह्मणाने तर तिथे काहीतरी भलतेच पाहिले होते.
झाडाच्या ढोलीतून 2 जळजळीत डोळे त्याला निहाळत होते. ते डोळे कोणाचे होते? अलक्ष्मीचे की साक्षात काळपुरुषाचे? श्रोते हो, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना आपण म्हणतो की पितृदोष निवारण होईल. पण जर पितरच रुष्ट झाले असतील तर? त्या ब्राह्मणाला त्या सांगाड्याने एक अट घातली. तो म्हणाला, जर तुला या झाडाला पाणी घालायचे असेल तर तुला आधी तुझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वस्तूचा त्याग करावा लागेल. ब्राह्मणाकडे होतेच काय? केवळ त्याची भक्ती. पण त्या भक्तीवरच घाला घातला जाणार होता. श्रीकृष्ण लांबून हे सर्व कौतुक पाहत होते. भगवंताची लीला अगाध आहे. ते एका बाजूला भक्ताची परीक्षा घेतात आणि दुसऱ्या बाजूला त्याला संकटातून वाचवण्यासाठी स्वतः पिंपळाच्या पानातून दर्शन देतात. पण या ब्राह्मणाला दर्शन मिळणार होते की मृत्यू? झाडाच्या पानांमधून एक विचित्र मंत्र ऐकू येऊ लागला. असा मंत्र जो कधीही कोणत्याही पुराणात ऐकला नव्हता. अश्वत्थ मूले वसती विष्णू. या मंत्राचा जप करताना ब्राह्मणाने पाहिले की त्या सांगाड्याचे रूपांतर एका तेजस्वी पुरुषात होऊ लागले आहे. पण हे रूपांतर पूर्ण होण्याआधीच जमीन फाटली आणि खालून काळ्या रंगाचा धूर निघू लागला. त्या धुरामध्ये अनेक आत्मे तडफडत होते. हे तेच आत्मे होते ज्यांनी आयुष्यात कधीही पिंपळाला जल दिले नव्हते किंवा ज्यांनी पिंपळाचा वृक्ष कापण्याचे महापाप केले होते. श्रीकृष्ण म्हणतात, पिंपळ कापणाऱ्याला ब्रह्महत्येचे पाप लागते आणि त्याच्या कुळाचा नाश होतो. पण जर एखाद्याने चुकूनही पिंपळाची फांदी तोडली तर त्याचे प्रायश्चित्त काय? तो ब्राह्मण आता पेचात पडला होता. त्याला प्राणी घालायचे होते, पण समोर नरकाचे द्वार उघडले होते. त्या सांगाड्याने ओरडून सांगितले, थांब. जर तू आत्ता पाणी घातलेस तर तुझे सर्व पूर्वज नरकात जातील आणि जर नाही घातलेस तर तू स्वतः इथेच मरशील. काय निवडावे त्या ब्राह्मणाने? स्वार्थ की परमार्थ? भक्ती की भीती? श्रोते हो, आपल्या जीवनातही आपण अशाच वळणावर उभे असतो. आपल्याला वाटते की आपण देवाची सेवा करत आहोत, पण नकळत आपण काहीतरी असे करत असतो ज्यामुळे आपली प्रगती खुंटते. पिंपळाच्या झाडाला जल देण्याचं पुण्य कफाट आहे, पण ते जल देताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला असावे, तुमच्या मनात कोणते विचार असावे आणि तुम्ही कोणत्या देवतेचे स्मरण करावे हे जोपर्यंत वहीत बसते तोपर्यंत ते जल केवळ पाणीच राहते. या ब्राह्मणाने आता एक असा निर्णय घेतला ज्याने स्वर्गातील देवताही चकित झाल्या. त्याने डोळे मिटले आणि कृष्णाचे नाव घेतले. पण त्याने पाणी कोठे ओतले? मुळावर की त्या सांगाड्याच्या हातावर? त्या क्षणी एक मोठा चमत्कार घडला. पिंपळाच्या प्रत्येक पानातून श्रीकृष्णाची प्रतिमा दिसू लागली. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. पण त्या फुलांसोबतच एक मोठी आपत्तीही आली. एक प्रचंड मोठा गरुड त्या झाडावर उतरला आणि त्याने आपल्या नखांनी त्या ब्राह्मणाला पकडले. हे काय? देवाची भक्ती करून शेवटी हेच फळ? गरुड तर विष्णूचे वाहन आहे, मग तो एका निष्पाप ब्राह्मणाला का मारू पाहत होता? की हे काही वेगळेच संकट होते? त्या ब्राह्मणाने गरुडाच्या डोळ्यांत पाहिले. तिथे त्याला संताप नाही तर करुणा दिसली. गरुड त्याला कुठेतरी घेऊन जाणार होता, अशा ठिकाणी जिथे पिंपळाच्या झाडाचे सर्वात मोठे रहस्य दडलेले होते. श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाखाली साक्षात लक्ष्मी माता येते? पण ती तिथे काय येते आणि तिचे स्वागत कसे करावे? जर तुम्ही चुकूनही तिची वेळ चुकवली तर तुमच्या घरात दरिद्रता कायमची वस्ती करते. तो ब्राह्मण आता त्या गरुडाच्या पाठीवर बसून एका अशा लोकाकडे चालला होता जिथे केवळ पिंपळाची झाडे होती. त्या लोकाला अश्वत्थ लोक म्हणतात. तिथे त्याला जे दिसले ते पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण तिथेच त्याला त्याचे ते पूर्वज भेटले जे नरकात तडफडत होते. त्यांच्या सुटकेचा मार्ग केवळ त्या ब्राह्मणाच्या हातातील जलकलशाक होता. पण तो कलश तर आता रिकामा झाला होता. श्रोते हो, रिकामा कलश आणि समोर तहानलेले पूर्वज. काय करेल आता तो ब्राह्मण? श्रीकृष्णाने त्याला अशा परिस्थितीत का टाकले? जल तर त्याने सांगाड्यावर ओतले होते, मग आता पूर्वजांसाठी पाणी कुठून आणणार? इथेच खरी परीक्षा सुरू होते. पिंपळाच्या झाडाला पाणी घालण्याचे पुण्य हे केवळ एका जन्माचे नसते, तर ते अनंत जन्मांचे फळ असते. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने जल दिले नाही तर ते पाणी पाताळात जाते आणि तिथे असलेल्या असुरांना शक्ती देते. त्या ब्राह्मणाने पाहिले की त्याच्या कलशात आता पाण्याचा एकही थेंब नव्हता. पण अचानक त्या पिंपळाच्या एका पानातून दवबिंदू टपकायला लागले.
ते दवबिंदू साधे नव्हते, ते साक्षात गंगेचे पाणी होते. श्रीकृष्ण म्हणतात, जो माझ्या भक्ताची रक्षा करतो त्याला मी स्वतःचे प्राण अर्पण करतो. पण त्या ब्राह्मणाला आता एक असा शाप मिळणार होता जो त्याच्या संपूर्ण वंशाला संपवणार होता. हा शाप कोणी दिला आणि पिंपळाच्या झाडाचा या शापाशी काय संबंध? श्रोतेहो, त्या रिकाम्या कलशाकडे पाहून तो ब्राह्मण सुन्न झाला. पण त्याच क्षणी त्या पिंपळाच्या विशाल वृक्षातून एक अमानवीय हास्य ऐकू आले. ते हास्य अलक्ष्मीचे होते. भगवान श्री विष्णूंनी जेव्हा समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या लक्ष्मीचा स्वीकार केला, तेव्हा तिची ज्येष्ठ बहीण अलक्ष्मी ही पिंपळाच्या वृक्षावर वास्तव्यासाठी गेली होती. श्रीकृष्णाने अर्जुनाला हे गुपित सांगितले होते की सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या वृक्षावर दरिद्रतेची अधिष्ठात्री देवी अलक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच त्यावेळी या वृक्षाला स्पर्श करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या नशिबावर दुर्दैवाचे शिक्के मारण्यासारखे आहे. तो ब्राह्मण मात्र भक्तीच्या आवेशाने अशा वेळी तिथे पोहोचला होता जेव्हा तिथीचा क्षय होत होता आणि संकटाची छाया गडद होत होती. तो रिकामा कलश त्याच्या हातातून सुटणार इतक्यात त्या गरुडाने आपल्या पंखांनी एक मोठा वारा निर्माण केला. त्या वाऱ्याच्या झोतात पिंपळाची सर्व पानं थरथरू लागली आणि प्रत्येक पानातून एक एक थेंब पाणी त्या कलशात जमा होऊ लागले. पण हे पाणी साधे नव्हते. ते त्या ब्राह्मणाच्या पूर्वजांच्या डोळ्यांतील अश्रू होते, जे पिंपळाच्या मुळाशी अडकून पडले होते. साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे कौंतेय, जो मनुष्य पिंपळाच्या झाडाला केवळ एक वनस्पती समजून उपेक्षते, तो माझ्याच विश्वरूपाचा अपमान करतो. पण जो मनुष्य योग्य विधीशिवाय या वृक्षाला पाणी घालतो, त्याचे पूर्वज तप्त वैतरणी नदीत ढकलले जातात. त्या ब्राह्मणाने पाहिले की त्या कलशात जमा झालेले पाणी आता रक्तासारखे लाल झाले होते. त्याच्या मनात भीती दाटून आली. जर हे रक्त त्याने मुळावर अर्पण केले तर त्याच्या घराण्याचा वंशच्छेद होणार होता. अचानक तिथे एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशात एक सावळ्या रंगाची मूर्ती दिसली, जिच्या हातात मुरली होती आणि डोक्यावर मयूरपंख होता. साक्षात द्वारकाधीश तिथे उभे होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हास्य नव्हते, तर एक गंभीर भाव होता. श्रीकृष्ण म्हणाले, ब्राह्मणा, तू जल अर्पण करायला आलास हे उत्तम, पण तुला हे माहीत आहे का की तू ज्या पिंपळाच्या मुळाशी उभा आहेस तिथे तुझ्या 7 पिढ्यांचे पाप एका काळ्या सापाच्या रूपात वेटोळे घालून बसले आहे. जोपर्यंत तू त्या सापाला तृप्त करत नाहीस, तोपर्यंत तिचे जल माझ्या चरणांपर्यंत पोहोचणार नाही. श्रोतेहो, विचार करा, भगवंत समोर उभे आहेत आणि तरीही संकटाचे सावट दूर झालेले नाही. तो काळा साप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या आयुष्यातील कर्म असते. पिंपळाच्या झाडाला जल देताना जो मनुष्य आपल्या कर्माची क्षमा मागत नाही, त्याला या झाडाचे पुण्य कधीच मिळत नाही. श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाला सांगितले की या पिंपळाच्या मुळाशी केवळ मीच नाही, तर यमराजही वास करतात. जो मनुष्य शनिवारी पिंपळाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालतो, त्याला अकाल मृत्यूचे भय राहत नाही. पण आज तर शनिवार नव्हता. आज तर एक अशी तिथी होती जिथे प्रत्यक्ष काळाचा प्रभाव वाढलेला होता. ब्राह्मणाने विचारले, देवा, मग मी काय करावे? माझ्या पूर्वजांची तहान कशी शमवावी? श्रीकृष्णाने स्मितहास्य केले आणि सांगितले की या वृक्षाच्या मुळाशी तुझे अश्रू अर्पण कर. भक्ताचे अश्रू हे जगातील सर्वात पवित्र जल आहे. जेव्हा ब्राह्मणाने डोळे मिटून आर्ततेने देवाचा धावा केला, तेव्हा त्याच्या डोळ्यातून ओघरलेले थेंब त्या कलशातील रक्ताला पुन्हा अमृतासारख्या शुद्ध जलात बदलू लागले. पण रहस्य इथेच संपत नाही. जसे त्या ब्राह्मणाने ते जल पिंपळाच्या मुळाशी ओतले, तशी जमीन हादरू लागली. त्या वृक्षाच्या ढोलीतून एक प्रचंड मोठा आवाज आला आणि एक प्राचीन ऋषी बाहेर आले. त्यांचे शरीर राखेने माखलेले होते आणि डोळे अग्नीसारखे चमकत होते. ते ऋषी म्हणजे पिप्पलाद ऋषी होते, ज्यांनी शनिदेवावर विजय मिळवला होता. त्यांनी त्या ब्राह्मणाकडे रागाने पाहिले आणि विचारले, कोणाच्या परवानगीने तू या पवित्र अश्वत्थाला स्पर्श केलास? तुला ठाऊक नाही का की या वृक्षाच्या फांदीवर बसून मी हजारो वर्ष तपश्चर्या केलीये? तुझे हे जल अर्पण करण्याची पद्धत चुकीची आहे. ब्राह्मणाने घाबरून श्रीकृष्णाकडे पाहिले, पण कृष्ण तिथे नव्हते. ते अदृश्य झाले होते. आता ब्राह्मण एकटा होता आणि समोर कोपिष्ठ ऋषी उभे होते. श्रोतेहो, अनेकदा आपण देवाची भक्ती करतो, पण शास्त्राचे नियम पाळत नाही. पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना जर तुमचे तोंड पश्चिमेकडे असेल तर ते जल पितरांना मिळत नाही, तर ते थेट राक्षसांच्या मुखात जाते. त्या ब्राह्मणाने नेमकी हीच चूक केली होती.
पिप्पलाद ऋषींनी आपल्या हातातील कमंडलू वर उचलला आणि ब्राह्मणाला शाप देण्यासाठी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. ते म्हणाले, तू अज्ञानाने या वृक्षाचा अपमान केला आहेस, म्हणून तू आता याच वृक्षाचा एक भाग होऊन इथेच अनंत काळ उभा राहशील. ब्राह्मणाचे शरीर लाकडासारखे कडक होऊ लागले, त्याचे पाय जमिनीत रुतू लागले आणि त्याचे हात फांद्यांसारखे पसरू लागले. हे काय होत होते? एका भक्ताची अशी भयानक अवस्था. पण त्याच वेळी त्या जंगलात एका लहान मुलाचा आवाज घुमला. तो मुलगा टाळ्या वाजवत नाचत येत होता. त्याच्या हातात मातीचा एक छोटा दिवा होता. त्याने त्या ब्राह्मणाच्या पायाशी, जो आता अर्धा वृक्ष झाला होता, तो दिवा लावला. तो दिवा लावताच ऋषींचा राग शांत झाला आणि ते थबकले. तो मुलगा कोण होता आणि त्या छोट्याशा दिव्याने इतक्या मोठ्या ऋषींच्या शापाची धार कशी कमी केली? श्रोते हो, श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे महत्त्व हे सोन्याच्या दानापेक्षाही मोठे आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा पिंपळाच्या मुळाशी दिवा लावला तर यमराजाचा पाश ढिला होतो. त्या मुलाने तो दिवा लावताच त्या ब्राह्मणाचे रूपांतर पुन्हा माणसात होऊ लागले. ऋषी पिप्पलाद यांनी ओळखले की हा मुलगा साधासुधा नाही, तर साक्षात श्रीहरीचा अंश आहे. त्यांनी आपले मस्तक झुकवले. मग त्या मुलाने ब्राह्मणाला एक गुपित सांगितले, जे ऐकून तुम्हालाही पिंपळाच्या झाडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तो म्हणाला, अरे मानवा, तू पाणी घालायला आलास ते बरोबर आहे, पण तू या झाडाच्या मुळाशी असलेल्या मातीकडे पाहिलेस का? या मातीत तुझ्या त्या पूर्वजांचे अवशेष आहेत, ज्यांनी कधी काळी अन्यायाने धन मिळवले होते. जोपर्यंत तू या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून आपल्या पापांचं क्षालन करत नाहीस, तोपर्यंत हे जल स्वीकारले जाणार नाही. त्या ब्राह्मणाने तातडीने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत त्याला त्याच्या आयुष्यातील एक एक पाप आठवू लागले. पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि त्याच्या अंगावरील फाटलेली वस्त्रे सोन्याच्या वस्त्रात बदलली. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि त्याच्या पायातील जखमा भरून आल्या. तिसऱ्या प्रदक्षिणेवेळी त्याला त्याच्या पूर्वजांचं दर्शन झाले, जे आता नरकाच्या अग्नीतून बाहेर येऊन स्वर्गाच्या वाटेवर उभे होते. पण चौथी प्रदक्षिणा घालताना एक भयानक अडथळा आला. पिंपळाच्या झाडावरून एक महाकाय राक्षस खाली उतरला. त्याचं नाव होते भ्रमर. तो म्हणाला, या वृक्षाचा हा भाग माझा आहे, तू इथून पुढे जाऊ शकत नाहीस. जर तुला प्रदक्षिणा पूर्ण करायची असेल तर तुला या वृक्षाची एक फांदी तोडून मला द्यावी लागेल. श्रोते हो, इथेच सर्वात मोठी परीक्षा होती. श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळाची फांदी तोडणे म्हणजे स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेणे आहे. जर त्या ब्राह्मणाने फांदी तोडली असती तर त्याला सर्व पाप लागले असते, आणि जर न तोडती तर प्रदक्षिणा अपूर्ण राहिली असती. राक्षस ओरडला, लवकर सांग, वेळ निघून जात आहे. ब्राह्मणाने त्या राक्षसाच्या डोळ्यात पाहिले. त्याला आठवले की श्रीकृष्णाने सांगितले होते, मी या वृक्षाच्या कणाकणात आहे. त्याने विचार केला, जर देव या वृक्षात आहेत तर मी फांदी कशी तोडू? त्याने त्या राक्षसाला नम्रपणे म्हटले, तू माझे शरीर खाऊन टाक, पण मी या देवरूपाची एक काडीही तोडणार नाही. जसे त्याने हे शब्द उच्चारले, तो राक्षस धुरासारखा विरघळून गेला. ती केवळ एक माया होती, जी त्याची निष्ठा तपासण्यासाठी रचली गेली होती. पण खरी भीती अजून बाकी होती. 5वी प्रदक्षिणा सुरू असताना आकाश काळेभोर झाले आणि रक्ताचा पाऊस पडू लागला. त्या पावसामुळे जमीन निसरडी झाली आणि ब्राह्मणाचे पाऊल घसरले. तो पडणार इतक्यात कुणीतरी त्याला सावरले. ते हात कोणाचे होते? ते हात मऊ होते. कंकणांचा आवाज येत होता. ती साक्षात महालक्ष्मी होती. लक्ष्मी माता म्हणाली, पुत्रा, तू माझ्या पतीची सेवा केली आहेस, म्हणून मी तुला हे वरदान देते की तुझ्या घरी कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासणार नाही. पण लक्षात ठेव, जो मनुष्य पिंपळाच्या झाडाला रविवारी जल देतो त्याला मी कधीही प्रसन्न होत नाही. उलट रविवारी या झाडाला पाणी घालणे म्हणजे दारिद्र्याला निमंत्रण देणे आहे. त्या ब्राह्मणाने लक्ष्मी मातेचे चरण स्पर्श केले. आता शेवटच्या 2 प्रदक्षिणा बाकी होत्या. पण या प्रदक्षिणा इतक्या सोप्या नव्हत्या, कारण आता त्या झाडाच्या मुळाशी प्रत्यक्ष काळपुरुष उभा होता. त्याने आपल्या हातातला दंड उघारला आणि म्हणाला, तुझा वेळ संपला आहे. आता तुला माझ्यासोबत यमलोकी यावे लागेल. तुझे पुण्य अजून पूर्ण झालेले नाही. ब्राह्मणाने त्या 6व्या प्रदक्षिणेच्या वेळी मृत्यूच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या मनात आता भीती नव्हती, तर केवळ समर्पण होते. श्रोते हो,
आपण आयुष्यात सर्व काही मिळवतो, पण मृत्यूच्या वेळी आपण रिकाम्या हाताने जातो. पण श्रीकृष्णाने एक पळवाट सांगितली आहे. जर एखाद्याने पिंपळाच्या झाडाला मनापासून जलार्पण केले असेल तर मृत्यूचा दूतही त्याला सन्मानाने घेऊन जातो. त्या ब्राह्मणाने 6वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि काळ पुरुषाचा दंड आपोआप जमिनीवर पडला. आता 7वी आणि अंतिम प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा म्हणजे मोक्षाचे द्वार होते. पण जसे त्याने 7वे पाऊल उचलले तसे संपूर्ण ब्रह्मांड डळमळीत झाले. पिंपळाच्या झाडाने आपले रूप बदलले. ते आता एक सामान्य झाड राहिले नव्हते, तर ते एका प्रकाशमान शिडीत बदलले होते, जी थेट वैकुंठापर्यंत जात होती. पण त्या शिडीवर चढण्यापूर्वी त्या ब्राह्मणाला एक शेवटचे सत्य जाणून घ्यायचे होते. त्याने विचारले, देवा, या जगात असे किती लोक आहेत जे पिंपळाची पूजा करतात पण तरीही दुःखी आहेत? त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाने एका अशा रहस्यात दिले, ज्याने त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले. श्रोते हो, त्या 7व्या प्रदक्षिणेच्या उंबरठ्यावर उभा असलेला तो ब्राह्मण जेव्हा थबकला, तेव्हा वैकुंठाच्या त्या प्रकाशमान शिडीवरून श्रीकृष्णाची वाणी पुन्हा एकदा घुमली. भगवंत म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे हे शंकाकुशंकांनी भरलेले मनच माणसाच्या दुःखाचे मूळ आहे. तू विचारतोस की लोक पिंपळाची पूजा करूनही दुःखी का आहेत? तर ऐक, जे लोक केवळ स्वार्थासाठी धनसंपत्तीच्या लोभाने माझ्या या अश्वत्थ रूपाची पूजा करतात, त्यांना तात्पुरते सुख मिळते, पण त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा ओलावा नसतो. जो मनुष्य पिंपळाला पाणी घालताना मनात दुसऱ्याबद्दल द्वेष बाळगतो किंवा केवळ लोकाचारासाठी प्रदक्षिणा घालतो, त्याचे ते कर्म कोरड्या वाळवंटात टाकलेल्या बेजासारखे असते, ज्याला कधीही फळाची प्राप्ती होत नाही. ब्राह्मणाने पाहिले की त्या 7व्या प्रदक्षिणेच्या मार्गावर आता फुलांऐवजी तीक्ष्ण खिळे पसरले होते. हे खिळे म्हणजे त्याच्या आयुष्यातील उरले सुरले अहंकार आणि वासना होत्या. प्रत्येक पाऊल उचलताना त्याच्या पायातून रक्त वाहत होते, पण मुखात मात्र गोविंद दामोदर माधवेती असा अखंड नामजप सुरू होता. श्रोते हो, भक्तीची खरी परीक्षा हीच असते. जेव्हा सर्व काही सुरळीत चाललेले असते तेव्हा देव आठवणे सोपे असते, पण जेव्हा पावलोपावली संकटांचे खिळे बोचत असतात तेव्हा जो भगवंताचा हात सोडत नाही तोच खरा भक्त. त्या 7व्या प्रदक्षिणेच्या वेळी अचानक तो पिंपळाचा वृक्ष पुन्हा एकदा थरथरला. त्या वृक्षाच्या फांद्यांमधून आता दिव्य रुचांचे स्वर ऐकू येऊ लागले. वेदांमधील गुपिते जणू त्या पानांच्या सळसळीतून प्रकट होत होती. श्रीकृष्णाने सांगितले की हे ब्राह्मणा, या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना जो मनुष्य ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करतो, त्याच्या 7 पिढ्यांचे नव्हे तर 21 पिढ्यांचे उद्धार होतात. पण त्यासोबतच त्याने एक महत्त्वाची अट सांगितली. पिंपळाची पूजा ही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या त्या विशिष्ट संधी काळात अत्यंत सावधगिरीने करावी लागते. त्या ब्राह्मणाने जशी 7वी प्रदक्षिणा पूर्ण केली तसा एक मोठा चमत्कार घडला. त्याच्या पायातील ते खिळे अचानक कमळाच्या फुलांत बदलले. आकाश उजळून निघाले आणि स्वर्गातून दुंदुभी वाजल्या. पण त्याच वेळी त्या पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागून एक काळी आकृती हळूहळू बाहेर आली. ती आकृती म्हणजे साक्षात कलिपुरुष होता. कली म्हणाला, हे ब्राह्मणा, तू ही 7वी प्रदक्षिणा पूर्ण केलीस, पण तू या झाडाला अर्पण केलेल्या जलाचा एक भाग माझ्या वाट्यालाही आला आहे. कारण तू पाणी घालताना तुझे मन एका क्षणासाठी विचलित झाले होते. श्रोते हो, हे ऐकून ब्राह्मणाचे हृदय धडधडू लागले. कलीचा प्रभाव इतका सूक्ष्म असतो की आपण केलेल्या पुण्यातही तो आपला वाटा शोधतो. कलीने दावा केला की जो मनुष्य पिंपळाला पाणी घालताना मनात शंका ठेवतो, त्याच्या पुण्याचा अर्धा भाग हा कलियुगाच्या दोषांकडे जातो. पण श्रीकृष्ण तिथेच होते. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राचा एक तेजस्वी प्रकाश त्या कलिपुरुषावर टाकला. कली थबकला आणि श्रीकृष्णाने स्मितहास्य करत सांगितले की हे कली, ज्या भक्ताने माझे नाव घेतले आहे आणि ज्याने प्रदक्षिणा पूर्ण करताना स्वतःच्या रक्ताने ही जमीन भिजवली आहे, त्याच्या पुण्यात तुला कोणताही अधिकार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, पिंपळाचे झाड हे माझे हृदय आहे. जो कोणी माझ्या हृदयाला प्रेमाने शांत करतो त्याला मी कधीही अंतर देत नाही. त्या ब्राह्मणाला आता एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. त्याला दिसले की या पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाखाली केवळ त्याचेच पूर्वज नाहीत, तर संपूर्ण विश्वातील अनेक आत्मे मुक्तीची वाट पाहत आहेत. जो कोणी या वृक्षाला श्रद्धेने पाणी घालतो
तो नकळत या अफाट विश्वातील दुःखी आत्म्यांना शांती देत असतो. श्रोते हो, तुम्हाला ठाऊक आहे का, श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याच्या पुण्यासोबतच एक भयानक इशाराही दिला आहे. जर एखाद्याने पिंपळाच्या झाडाखाली अस्वच्छता केली किंवा तिथे थुंकण्याचे धाडस केले तर त्याला रौरव नावाच्या नरकाची यातना भोगावी लागते. त्या ब्राह्मणाने आता आपले हात जोडले आणि विचारले, देवा, सामान्यांनी या पिंपळाची सेवा कशी करावी? श्रीकृष्णाने त्याला जे सांगितले ते प्रत्येक मानवासाठी एक जीवनमंत्र आहे. भगवान म्हणाले, गुरुवारी पिंपळाला कच्चे दूध आणि पाणी अर्पण केल्याने बुद्धी आणि विद्या प्राप्त होते. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने कर्माचे पाश तुटतात आणि दररोज या वृक्षाला वंदन केल्याने मनुष्याला अकाल मृत्यू येत नाही. पण हे सर्व करताना मनात निष्काम भक्ती असणे अनिवार्य आहे. त्या ब्राह्मणाचे शरीर आता हलके झाले होते. त्याला जाणवले की तो आता या पृथ्वीवरचा एक सामान्य माणूस राहिला नव्हता, तर तो त्या दिव्य ऊर्जेचा एक भाग झाला होता. पिंपळाच्या त्या एका पानातून त्याला आता ब्रह्मदेवाचा सृजनशील आशीर्वाद, विष्णूचे पालनहार सामर्थ्य आणि शिवाची संहारक शक्ती स्पष्टपणे दिसत होती. पण त्याच क्षणी त्या अरण्यात पुन्हा एकदा तो सांगाडा प्रकट झाला, ज्याला ब्राह्मणाने सुरुवातीला पाहिले होते. पण आता तो सांगाडा भयावह नव्हता, तर तो चकाकत होता. तो सांगाडा म्हणजे त्या ब्राह्मणाच्या पूर्वजांचे ते पाप होते, जे आता पुण्यात रूपांतरित झाले होते. त्याने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला आणि तो स्वर्गाच्या मार्गाला लागला. श्रोते हो, ही केवळ एक कथा नाही, तर हा एक आध्यात्मिक धडा आहे. आपल्या आयुष्यातील संकटांचे डोंगरही पिंपळाच्या एका प्रदक्षिणेने कापले जाऊ शकतात, जर आपली भक्ती श्रीकृष्णाच्या चरणी दृढ असेल.